बोला ना बोला. आमदारनं पाणी पीच पाहिजे हो. आपण बस्तीवाल्याला पाणी पिवायला लगाय रे हो एवढं गंदगी को तो मला पीच पाहिजे ना पाणी. अंग तरी धो बोलणं बोला मी तर जरासं उभंच राह की त्यात बोलणं आणि आम्हाला दिवसभर एवढं गंदगी पाणी में रही हा ते एवढी बाहेर आहे रे कसे करायच पाहिजे. हे आमदार काय सुट्या का हो बोला हो की ज्या काही उघडी नाही का कुंभकरण बया का हो आमदार बोला ऐका देखील पाहिजे हो ना आमदार ऐका देखील पाहिजे मी तर आमदारला या बसा आमदारला मेहतरला भी बोलावलं मेहतर म्हणते का देखबा का काम काय का मेहतर बारिश के मौसम में निरंतर हो रहे जलभराव के कारण शहर के सामान्य और अविकसित बस्तियों में नागरिकों को काफ़ी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। उसी बीच मध्य नागपुर विधानसभा निर्वाचन क्षेत्र में आने वाले टिमकी भानखेड़ा क्षेत्र में जलभराव के कारण नागरिक त्रस्त है। जहां जानकारी देते हुए नागरिकों ने बताया कि निरंतर चल रही बारिश के कारण आवाजाही के रास्तों पर पानी भर चुका है और गटर की मरम्मत न किए जाने से क्षेत्र में बदबू फैल रही है, जिससे बस्ती में मच्छर फैल रहे हैं और जिसका खामियाजा हर एक घर में डेंगू और चिकनगुनिया का रोगी है। बीमारियां फैल रही है, लेकिन विधायक विकास कुम्हारे को इन समस्याओं की ओर कोई भी ध्यान नहीं, तो कुंभकर्ण की नींद में प्रशासन महानगर पालिका सोई हुई है, जिसके चलते न सुबह कचरे की गाड़ी आती है न ही गटर सफाई के लिए सफाई कर्मचारी, जिससे परेशान होकर यहाँ की महिलाओं ने प्रशासन समेत विधायक पर आरोप लगाया है कि बस्ती वासियों का जीवन खतरे में डाल रहे हैं। आमच्याकडे गटर लाईन भरली आहे। आमच्याकडे 4 जण बिमार आहे। डेंगू झालाय, चिकनगुनिया झालाय, मग ऍडमिट होते न्यूविरा मध्ये। मग काय करणार, मुलगाही झोपलाच आहे माझ्या घरी आजही, पण दोन्ही साइडनं गटर भरले आहे ना, नुसती वास मारून राहिली। विकास कुंभारेकडे गेली होती मी, पाठवतो म्हणे सकाळी, पर आलेच नाही कोणी। पुष्कळ वेळा दिली आहे पर कोणीच नाही आले। समस्या इथे सगळेच आहे, ते गटर लाईनचे आहे सगळे, याचे किती गंदगी, कचऱ्याची गाडी नाही येत, काही नाही येत। मग ना झाडू मारत सकाळी, तिला पण मी काल बोलली तू झाडू नाही मारत म्हणून। 2 महिन्याच्या नंतर चुनाव येणार आहे, तर मग त्या चुनावला होटच मागणार आहे का? तोपर्यंत तो काहीच करणार नाहीये का? वस्तीचं काहीच नाही करणार आहे, तर तो 2 महिन्यापर्यंत झोप घेणार, त्याच्यानंतर उठणार आहे। तो कुंभकर्ण कसा 6 महिन्याच्या नंतर उठते, तसा तो 2 महिन्याच्या नंतर उठणार आहे झोपून, त्याच्यानंतर तो जेवण करणार आहे आणि मग होट मागायला येणार आहे। 3 नागरा फुल उदयबाई मंदिर समोर कायचा विकास झालाय, कायचा विकास झालाय, सगळा विकास भानखेडा मोमीनपुऱ्यात झालाय, सगळ्या मोमीनपुऱ्यामध्ये चाललाय तो। गाडी हे बिमार झाले आहो आम्ही, तर मग त्यांनी गाडी पाठवाव ना डॉक्टरची। आम्ही एवढे बिमार पडले तर आमच्याकडे पैसे आहेत का? दवाखान्यात जायला रोजचे पैसे कुठून आणणार आम्ही? गौरतलब है कि बारिश के पानी में गंदगी मिल जाने से बीमारियां फैलने का खतरा बढ़ जाता है, जैसे मलेरिया, डेंगू और जल जनित बीमारियां आगे आती है। कुछ ऐसी स्थिति टिमकी के इस अर्धविकसित बस्ती में है, लेकिन करदाता होते हुए मनपा तो नज़रअंदाज कर ही रही है, लेकिन मतदाता होते हुए भी विधायक इन बस्तियों की समस्या पर नज़र भी नहीं फेर रहे, जिससे परेशान महिलाओं ने, नागरिकों ने पुलिस शिकायत का इशारा दिया है। हे गटर चेंबर भरलेले आहे पूर्ण, आणि आम्ही आमदारकडे पुष्कळ वेळा गेलो आहोत। किशोर उमरेटकरला पण फोन करतो पुष्कळ वेळा, छाया खापेकरला पण फोन करतो आम्ही, तर हे काही विचार करतच नाही आहे लोक, बस ते जाते त्यांच्याकडे आणि नाही म्हणते। सिपरकडे पण गेलो आम्ही, म्हणते हो म्हणते गाडी पाठवतो, गाडी पाठवत नाही। इथे मोमीनपुऱ्याला गाडी जाते ती रोज, एकच वेळा गाडी आली आहे, पण पूर्ण गाडी आली, पण गाडीमुळे अजून जास्तच पाणी साचलेलं आहे आणि एवढी गंदगी होत आहे का खूपच। आम्ही घरी राहू पण नाही शकत आहे आणि जेवण वगैरे काही करायची इच्छा होत नाहीये। वासच खूप येऊन राहिली ना गंदगी, आणि रोज 1 किलो बेकिंग पावडर आणून आम्ही तिथे त्या रोज टाकत आहोत आम्ही, रोज 50-60 रुपये रोज खर्च रोज। तर हे पैसे कुठून आणणार, आम्हाला आमदार देणार का हे पैसे? समोरची पाल काय तुम्ही समोरचे तर आमचा विचार आहे की गडर चेंबर दुसरे पाहिजे आता आम्हाला। हे गडर भरलेले आहे वाटते, किंवा ते साफ होऊन नाही राहिले, तर दुसरे पाहिजे आम्हाला भरलेले। पाईपलाईन दुसरी नवीन टाकायला पाहिजे। पोलीस कंप्लेंट तर करूच आम्ही, हे करणार नाही तर पोलीस कंप्लेंट तर करावंच लागेल ना। सगळ्या लेडीज जाऊ आम्ही, आणि आम्ही आमदारच्या नावाने पहिले टाकू, विकास कुंभारेच्या नावाने, काहून तर तो येतच नाही ना। तो नुसतं वोट मागायला येते, कुठं कार्यकर्त्यामध्ये मीटिंग होईल तेव्हा येईन तो 10 मिनिटासाठी, बस आपला चेहरा दाखवते
आणि तो परत निघून जाते. कोणासोबत बोललं पाहिजे की तुमच्या एरियामध्ये काय समस्या आहे, काय आहे, तर काही विचारत नाही. विचारलं पाहिजे त्यांनी, पण तो विचारत नाही. तर हे काय करायचे आता आम्हाला सांगा तुम्ही, नाही तर मग आम्ही कंप्लेंट करते. वरपर्यंत चालले जाऊ आम्ही लेडीज पूर्ण.